श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1212. आपण गेल्या कथा चिंतन प्रवाहामध्ये प्रभू रामचंद्रांचं हे सगुण दर्शन ज्या पद्धतीने भुशुंडींनी अंतर्बाह्य घेतलं त्या कथा विभागाचं चिंतन पाहत होतो. सर्वप्रथम सप्तावर्ण असलेल्या या ब्रह्मांडापर्यंत भुशुंडींनी मजल मारली, परंतु तरी देखील प्रभू रामचंद्रांच्या हाताला ते केवळ 2 बोट एवढ्याच अंतरावरती सतत पाहत होते. अयोध्या येताच पुन्हा एकदा प्रभू रामचंद्रांचं हे स्मित हास्य भुशुंडींना आत्कृष्ट करून घेतं आणि भुशुंडी भगवंताच्या मुखामध्ये प्रवेश करून त्याच्या अंतरंगामध्ये दडलेल्या अनंत ब्रह्मांडांचं दर्शन घेत घेत आपल्याला देखील या प्रभू रामचंद्रांच्या अनंत स्वरूपाची व्याप्ती या चौपायांमधून सांगून जातात. जणू काही आरशामध्येच आरशाचं प्रतिबिंब पडावं त्या पद्धतीने गेल्या 2 दोह्यांमध्ये आपल्याला प्रभू रामचंद्रांचं असलेलं हे व्यापकपण, अनंतपण, किंबहुना काळाच्या पलीकडं असलेली हे सनातन स्थिती कशी आहे त्याचं एक अंगावरती रोमांच आणणारं असं भाष्य गोस्वामीजींनी सांगितलं. सज्जन हो, भुशुंडी आता अत्यंत व्याकुळ झालेले आहेत, भयभीत झालेले आहेत आणि स्वाभाविक आहे. अशा या भगवंताच्या अपार अनंत ब्रह्मांडांची जीवाने कितीही म्हणून जरी सैर करायचं ठरवलं तरी देखील या सगळ्या अनंत पसरलेल्या ब्रह्मांडाला ते कसे बरं पार करू शकतील. असे भुशुंडी भगवंताला आता शरण जाणार आहेत. सज्जन हो, त्या कथा विभागाचं चिंतन गोस्वामीजी आम्हाला सांगू लागतात. देखी चरित यह सो प्रभुताई, समुझत देह दशा बिसराई, धरनी परेऊ मुख आवन बाता, त्राही त्राही आरत जनत्राता, प्रेमाकुल प्रभु मोहि बिलोकी, निज माया प्रभुता तब रोकी, कर सरोज प्रभु मम सिर धरेऊ, दीन दयाल सकल दुख हरेऊ, कीन राम मोहि बिगत बिमोहा, सेवक सुखद कृपा संदोहा, प्रभुता प्रथम बिचारी बिचारी, मन मह होई हर्ष अति भारी, भगत बच्छलता प्रभु कै देखी, उपजी मम उर प्रीति विशेषी, सजल नयन पुलकित कर जोरी, कीनिहु बहु विधि विनय बहोरी, सुनि सप्रेम मम बानी, देखि दीन निज दास, बचन सुखद गंभीर मृदु, बोले रमा निवास,
काक भसुंडी मागुबर अति प्रसन्न मोहि जानी, अनिमादिक सिद्धि अपर रिधि मोक्ष सकल सुख खानी। सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जनहो, भुशुंडींनी भगवंताच्या या उदरात अनंत ब्रह्मांड पसरलेली पाहिली. त्या प्रत्येक ब्रह्मांडामध्ये एक अयोध्या होती. त्या अयोध्येमध्ये पुन्हा एक बालरूप असलेले प्रभू रामचंद्र होते. त्या बालरूप रामाच्या मुखात पुन्हा पुन्हा भुशुंडी प्रवेश करतायत, पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या ब्रह्मांडांमध्ये भ्रमण करतायत. अशा रीतीने हे एकातून एक गुंतत जाणार असं विलक्षण प्रभू रामचंद्रांचं व्यापक दर्शन भुशुंडींना झालंय. सज्जनहो, आपण आपल्या मनस्थितीवरून भुशुंडींची झालेली अवस्था थोडीशी समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. बघा, आपल्याकडं अनेक लोकांना गिर्यारोहण करण्याची किंवा पर्यटन करण्याची, वनांमध्ये चालत याची हौस असते. त्यापैकी अनेक लोकांना चकवा हा शब्द त्यामध्ये साधारणपणे माहितीचा असतो आणि बऱ्याच जणांच्या अनुभवाचा देखील असतो. नेहमीचीच पायवाट असेल, कदाचित ओळखीचे रस्ते असतील, परंतु न जाणे एखाद्या दिवशी आपल्याला असा काही चकवा लागतो की आपण योग्य रस्ता विसरून जातो, भ्रमत राहतो, गोल गोल फिरत राहतो, कळत नाही नेमकं आपण कुठं आलोय. सुरुवातीला थोडासं रोमांचित करणारं वाटतं, परंतु हळूहळू त्या रोमांचाची जागा भीतीने घेते, व्याकुळतेने होते. आपण कुठेतरी हरवलो आहोत याची जाणीव होते. आपण वाचतो ना पेपरमध्ये, त्या लोहगडला किंवा पोलादपूरला मध्येच कुठेतरी जंगलात हरवतात लोक, आणि मग पोलिसांना फोन कर, या लोकांना फोन कर, अशा पद्धतीने कशीबशी स्वतःची सुटका करून घेतात. अगदी पर्यटक जरी आपण नसलो तरी बऱ्याचदा आपण एखाद्या अनोळखी भागामध्ये गेलो, जिथं आपल्याला काहीच माहित नाहीये, तिथं जर आपण 15-20 मिनिटं असेच अनाहुतासारखे फिरत राहिलो तर एका टप्प्यावर आपली देखील गलित गात्र अशी अवस्था होते. मनाचा गोंधळ होऊन जातो बघा, संभ्रमित होऊन जातो. आता या आपल्या नित्य उदाहरणांवरून भुशुंडींची अवस्था काय झाली असेल बघा, की एवढं अनंत कोटी पसरलेलं ब्रह्मांड फिरायचं, त्यामध्ये अयोध्येत जायचं, पुन्हा प्रभू रामचंद्रांच्या मुखात जायचं, पुन्हा एका अनंत ब्रह्मांडामध्ये प्रवेश, पुन्हा प्रभू रामचंद्र, पुन्हा अनंत ब्रह्मांड. अरे बाप रे बाप, नुसतं बोलता बोलता देखील आपल्या मनाचा थरकाप होऊन जातो. भुशुंडींची देखील तशीच अवस्था झाली आहे सज्जन. भुशुंडी असा विचार करत होते की कदाचित मी आता याचा अंत पाहू शकेन, परंतु ज्याला ना आदी आहे ना ज्याला अंत आहे असा हा अनंत राम भुशुंडींच्या जणू काही या उरल्या सुरल्या थोड्याशा देहबुद्धीचीच परीक्षा पाहत होता. आणि एका टप्प्यावरती भुशुंडी आपल्या असल्या नसल्या अहंकाराला टाकून भगवंताला शरणागत झाले, व्याकुळ झालेले. सोईलरी काय सो मन करन लगे पुनि राम, कोटी भांती समजावऊ मन नुलह हे विश्राम. मी माझ्या मनाला वारंवार सांगत होतो की अरे आलंच, आता संपेल, आता संपेल, परंतु हे अनादी अनंत रूप काही केल्या संपायला तयार होईना. आणि माझं मन त्यामुळे जे अस्थिर होतं, चलबिचल जी मनामध्ये चालली होती, त्याला काही केल्या शांती मला प्राप्त होत नव्हती. अशा रीतीने मी माझ्या मनाला समजवता समजवता एके ठिकाणी देख चरित यह सो प्रभुताई, समुझत देह दसा बिसराई. हे सगळं चरित्र मी पाहतोय आणि भगवंताच्या या असलेल्या महत् तत्वाचं स्मरण करता करता मी माझ्या शरीराचं भान विसरून गेलो.
आणि मी अत्यंत काकुळतीने भगवंताला शरण गेलो, त्याच्या चरणांच्या दिशेने झेपावलो की हे आर्तजन रक्षक, शरण शरण, रक्षण करा, रक्षण करा. हे सगळं अतर्क्य आहे. माझी मन बुद्धी सर्व बाजूने संभ्रमित झालेली आहे. हे स्वामी, माझं रक्षण करा, रक्षण करा. असं म्हणून भुशुंडी पृथ्वीवरती कोसळलेले आहेत. त्यांच्या मुखातून शब्द निघत नाही. बघा सज्जनो, काय दिव्यत्व आहे. भुशुंडी जणू काही या भगवंताचं दर्शन घेता घेता त्याच्या या अनादी अनंत तत्वाला पार करू जाण्याचा जो प्रयत्न करतायत, तो प्रयत्न संपला. आणि भुशुंडी भगवंताला माझं रक्षण करा, त्राही त्राही आरत जन त्राता. आणि भगवंताला काय पाहिजे? भगवंत हा शरणागताचं रक्षणच करणारा आहे. शरणागत बत्सल भगवाना. श्री महाराज म्हणायचे ना की तुकामाईंच्याकडे गेल्यानंतर बाकी ऐहिकातलं काही मागू नका, कुठलाही प्रश्न विचारू नका, केवळ तिथं जा आणि मनोभावे त्यांना साष्टांग वंदन घालून एवढंच म्हणा की स्वामी, मी आपणा शरण आलो आहे. साधूला असा मनोभावे आपण नमस्कार केला की आपली सगळी जबाबदारी साधूकडे लागते. आणि हा साधूंचा ईश्वर प्रभू रामचंद्र. आणि त्यामुळे जेव्हा भुशुंडी त्याला अशा मनोभावे शरण गेलेले आहेत, आपल्या रक्षणाची त्यांनी त्याला प्रार्थना केलेली आहे, त्यासरशी भगवंत देखील कसा बरं स्तब्ध राहू शकेल? तो एवढा निष्ठुर कसा होऊ शकेल? बघा, आपल्या जीवनात देखील अनेकदा अशी संकट येतात. मनामध्ये असा काही आपल्याला थरकाप उडवणारा विचार चालू असतो की काय करावं, काय करावं, काय करावं, काही कळत नाही. परंतु एका टप्प्यावरती आपल्यालाच ह्या सगळ्या प्रसंगामधून कोणीतरी अलगद बाहेर काढतं. बऱ्याचदा आपल्याला मागं वळून पाहिल्यानंतर लक्षात येतं की अरे, हे कसं सुटलं, कोणी सोडवलं हे कोण? सज्जनो, हा काही योगायोग नाही, हे काही तुमचं संचित संपलं म्हणून सुटलं नाही. ही कोणाची तरी करुणा आहे. ही त्या महत्त्वाची कृपा आहे ज्याने तुम्हाला या विचाराच्या असलेल्या घोळक्यातून सहजपणे बाहेर काढलं. बघा, प्रभू रामचंद्रांनी देखील भुशुंडीला जो मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे, हा गुंता निर्माण झालाय, त्यातून अत्यंत सहजपणे बाहेर काढण्यासाठी या शरणागताचा उद्धार करण्याच्या दृष्टीने अत्यंत सुंदर अशी वाणी त्याच्याशी संवाद करायला सुरुवात केली आहे. प्रभूंनी पाहिलं की भुशुंडी अत्यंत थकलेला आहे. केवळ शरीरानेच नाही तर या भगवंताचं हे असलेलं अनंत रूप आपल्या हृदयामध्ये धारण करता करता त्याच्या सगळ्या शरीराची ही गात्र जणू काही आता प्रेम विवळ झालेली आहे. नाही परमेश्वरा, नाही, तुझ्या कृपेशिवाय नाही, याची त्यांना स्पष्ट जाणीव अंतरंगामध्ये झालेली आहे. भगवंताने पाहिलं की हा आपला खरा भक्त आहे, ज्याने साधनेची पराकाष्ठा केलेली आहे. सज्जनो, जेव्हा वेद नेती नेती म्हणतात तेव्हा आम्ही तर ते सहज बोलून जातो की ते नेती नेती एवढंच म्हटलेलं आहे, परंतु त्यांनी तिथं प्रयत्नांची पराकाष्ठा करून बघितली. सहस्त्रमुखाच्या शेषाला देखील या भगवंताची असलेली अवस्था सांगता येऊ शकत नाही. त्याने अनेक प्रकाराने प्रयत्न केला आणि तो देखील शेवटी या नेती नेती तत्वाला येऊन शरण गेलेला आहे. आपल्याला असं वाटतं की भगवंत जर नेती नेती आहे तर त्याला का आळवायचं, का त्याचं गुणगान करायचं? सज्जनो, साधनेचा तरी हव्यास का करायचा? साधना या शब्दाची व्याख्या फार सुंदर आहे. बघा, साधना, जे इतकं आपण करून पाहिलं आणि लक्षात आलं की आता मला माझ्या कर्तेपणाने हे प्रभो तुझं दर्शन होणार नाही,
तूच माझ्यावरती कृपा कर आणि तूच माझा उद्धार कर. अशी काकुळती तळमळीची भावना जोपर्यंत आतून निर्माण होत नाही तोपर्यंत आम्ही देखील भुशुंडींच्या प्रमाणे आपली सर्व शक्ती एकवटून त्या भगवंताला सामावून घेण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु शरणागतीचा मार्ग हा जेव्हा साधनेच्या पराकाष्ठेमधून उदय पावतो तेव्हा ती शरणागती अत्यंत प्रेम विवळ करणारी ठरते. तेव्हा आपल्या लक्षात येतं की भगवंता, तुझी प्राप्ती, तुझं दर्शन, तुझी कृपा हे सगळं सगळं तुझ्या करुणेचं फळ आहे रे. तुझ्याशिवाय माझा उद्धार कोण करेल. आणि जेव्हा अशा आर्त भावनेने आपण भगवंताला शरण जातो तेव्हा भगवंत काय करतो, त्या जीवापुरता आपल्या मायेचा प्रभाव तो थांबवतो. जी आपण श्री महाराजांना नित्य प्रार्थना करतो की नमितो तवपदी संवरी माया, ही वैयक्तिक प्रार्थना आहे. ज्याच्यावरती श्री महाराज कृपा करतील निदान त्याच्यावरती असलेला मायेचा प्रभाव श्री महाराज संपुष्टात आणतील. आणि तो जीव दिसायला आपल्यासारखा सर्वसामान्य असेल परंतु या समस्त भगवत नामाच्या साधनेच्या परिकाष्ठेतून एक अशी दिव्य शरणागती त्याच्या हृदयात उदय पावलेली आहे की त्या शरणागतीमुळं या सद्गुरु तत्वाला देखील हा असलेला मायेचा प्रभाव त्याच्यापुरता थांबवावा लागतो. बघा, प्रभू रामचंद्रांनी देखील भुशुंडीवरती असलेला आपला मायेचा प्रभाव थांबवला. आणि भगवंताने काय केलेलं आहे, करस रोज प्रभू मम सिर धरेऊ, दीन दयाल सकल दुख हरेऊ. प्रभूंनी आपला करकमल माझ्या मस्तकावरती ठेवला. दीन दयाळूंनी माझे संपूर्ण दुःख हरण केलं. काय विलक्षण असेल तो स्पर्श, भगवंताचा सुंदर हा हात, त्या तळहाताचा असलेला हा कमळासारखा रक्तवर्ण, ती शुभ्र नख, त्या असलेल्या एका अति कोमल स्पर्शाने भगवंताने भुशुंडींच्या कपाळावरून आपला हात फिरवलेला आहे. आपले हे अत्यंत अद्भुत असा वरद हस्तेचा स्पर्श भुशुंडींवरती केलेला आहे. मला सांगा, ज्या आपल्या आराध्याच्या ठिकाणी आपला भाव आहे, मग आपले सद्गुरू असो, आपला भगवंत असो, ज्याच्या मस्तकी त्याचं कर कमल त्याने ठेवलंय, त्याच्यावरती माया काय कार्य करू शकेल, काय कार्य करू शकेल. मी आपल्याला किष्किंधा कांड मधला हनुमंत सुग्रीव आणि प्रभू रामचंद्र भेटीचा तो प्रसंग सांगितलेला आहेच, परंतु या निमित्ताने पुन्हा एकदा त्याचं थोडंसं अंतःकरणामध्ये स्फुरण पावतंय. पूज्य राजेश्वरानंद सरस्वतीजींचं हे चिंतन आहे. मी त्यांच्याच एका युट्यूबवरच्या प्रवचनामध्ये ऐकलेलं आहे की हनुमंत प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणाला सुग्रीवाकडे येण्याची विनंती करतो. आणि हनुमंत म्हणतो की प्रभू, आपण चालून आता दमला असाल, आपण दोघही जण माझ्या खांद्यावरती बसा, मी तुम्हाला स्वाभाविकपणे सुग्रीवापर्यंत घेऊन जातो. प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण मनुष्य लीला करतायत आणि त्यात पूज्य राजेश्वरानंद सरस्वती आपल्या असलेल्या अतिशय सुंदर निखळ विनोदाच्या आधाराने एक विलक्षण रस निर्माण करतायत. प्रभू रामचंद्र म्हणतात, अरे हनुमंता, तू आम्हाला म्हणतोस खांद्यावर बस बाबा, परंतु खांद्यावरती बसलो आणि पडलो तर काय करायचं, एवढ्या उंचीवरून पडलो तर लागेल आम्हाला. हनुमंत म्हणाला, प्रभो नाही नाही, मी आपले चरण घट्ट धरून ठेवलेत, मी आपल्याला कसं बरं पडू देईन. प्रभू, आपण असं करा, आपण आपल्या दोन्हीही हातांनी माझ्या मस्तकाला धरून ठेवा, म्हणजे आपण पडणार नाही. प्रभू रामचंद्र हसले. या बुद्धिमतां वरिष्ठम असलेल्या हनुमंताच्या बुद्धीचं त्यांनी कौतुक केलं.
आणि म्हणाले, ते ठीक आहे रे, आम्ही तुझ्या मस्तकाला घट्ट धरू, तू आमचे चरण घट्ट धरशील, परंतु जर तूच पडलास तर काय करायचं, तुझ्यावर आम्ही पडणार. यावरती हनुमंत म्हणतो की प्रभो, ज्याच्या हृदयामध्ये आपले चरण आहेत आणि ज्याच्या मस्तकावरती आपला हात आहे, तो कधीच पडू शकणार नाही. किती सुंदर या चरित्रातलं हे मर्म आपल्याला जीवनासाठी संतांनी सांगून ठेवलंय बघा. भगवंताचा हा अतिशय सुंदर कोमळ हात ज्याच्या मस्तकी पडला, तो जीवनामध्ये कसा पडू शकेल. कर सरोज प्रभु मम सिर धरेऊ, दीन दयाल सकल दुख हरेऊ. ज्याच्या मस्तकावरती भगवंताचा हात आहे, त्याला दुःख ते कुठलं. या कृपा छत्राखाली दुःख नावाच्या गोष्टीला जागाच उरत नाही. अशी या भगवंताच्या करकमलाची अवस्था आहे. त्यामुळं या करकमलाच्या खाली ना मायेचा प्रभाव आहे, आणि जिथं माया नाही तिथं त्रिगुण नाही, जिथं त्रिगुण नाही तिथं वेगवेगळ्या प्रकारचं हे भावविश्व नाही, दुःख नाही, काळजी नाही, चिंता नाही, काहीच नाही. बस एक विलक्षण आनंद. हीच या भगवंताच्या करकमलांच्या आधाराने आम्हाला प्राप्त होणारी स्थिती आहे. भगवंताने भुशुंडींचं सगळं दुःख हरण करून घेतलं. या 2 बोट अंतराच्या आधाराने जणू काही भुशुंडी आणि भगवंत हे वेगवेगळे होते. जसं एखादा सागरामध्ये पावसाचा थेंब पडत यावा, अगदी 2 बोट अंतरवरती असावा, तरी देखील तो थेंब हा समुद्रापासून वेगळा आहे हे दाखवता येतं. थेंबाला स्वतःचं अस्तित्व राहतं. परंतु जेव्हा ही 2 बोट भगवंत आपल्या कृपेने संपवतो, तेव्हा कुठला शिव आणि कुठला जीव, कोण कोणाला जाणणार. हे समस्त आनंद सागरासारखी झालेली ही जीवांची अवस्था. भुशुंडी प्रभू रामचंद्रांच्या या स्पर्शाने अत्यानंदित झालेले आहेत. कीन राम मोहि बिगत बिमोहा, सेवक सुखद कृपा संदोहा. सेवकांना सुख देणारे कृपा समूह श्री रामचंद्रांनी मला संपूर्णपणे मोहरहित केलं. काय असेल भुशुंडींच्या अंतरंगामध्ये मोह बरं. पहिला मोह होता की भगवंत ही बाललीला नेमकी काय करत आहेत, ही नेमकी अवस्था काय आहे, का हे सर्वसामान्य मनुष्य लीला आहे. दुसरा मोह होता की जेव्हा भगवंताने त्यांना हे अंतर्बाह्य व्यापकतेचं दर्शन दिलं, तेव्हा देखील भुशुंडी वेगवेगळ्या पद्धतीने पुन्हा पुन्हा जणू काही या अनंताचा अंत पाहण्याचा प्रयत्न करत होते. हे सगळे अत्यंत सात्विक मोह आहेत म्हणा, परंतु तो शेवटी हा मोह या रूपानेच आपल्याला विदित केला पाहिजे. भगवंताने आपल्या स्पर्शाने त्यांना संपूर्णपणे मोहरहित करून टाकलं आणि त्यांच्या पूर्वीच्या प्रभुतेचा विचार करून माझ्या मनामध्ये फार मोठा हर्ष झाला. जसे एखाद्या लेकराला आपली हरवलेली आईपासूनची अवस्था दूर व्हावी आणि जेव्हा तो आईला जाऊन बिलगावा, त्यासरशी सगळ्या गतस्मृती जशा आईच्या त्या स्पर्शाबरोबर प्राप्त होतात, त्याप्रमाणे रामाने भुशुंडींना जवळ घेताच, त्यांच्या मस्तकावरती हात ठेवताच भुशुंडींना देखील आपण अयोध्येमध्ये आलो होतो नीलगिरी पर्वतावरून, इथपर्यंतच्या या सर्व स्मृती क्षणामध्ये जागृत झाल्या. या राजा दशरथाच्या अंगणामध्ये या बाललीलेमध्ये एक बालरूप घेऊन कशा पद्धतीने भुशुंडी रामाशी खेळत होते, या सगळ्या स्मृतींचा आठव भुशुंडींच्या अंतःकरणात झाला आणि त्यांच्या मनाला विलक्षण हर्ष झालेला आहे. बघा, म्हणजे भगवंताचा स्पर्श हा आम्हाला वर्तमानामध्ये घेऊन येतो बघा. कारण भूतकाळ असणं किंवा संभ्रमित अवस्था असणं हे सगळी मायेची लक्षणं आहेत. त्या क्षणामध्ये जगता येणं, त्या क्षणामध्ये प्रसन्न राहणं, हीच
माया रहित अवस्था आहे. भुशुंडी भगवंताच्या स्पर्शाने तो विलक्षण क्षण आपल्या हृदयामध्ये अनुभवत आहेत. भगत बच्छलता प्रभु कै देखी, उपजी मम उर प्रीति विशेषे. सजल नयन पुलकित कर जोरी, कीनिहु बहुविधी विनय बहोरी. प्रभूंची ही भक्तवत्सलता जेव्हा भुशुंडींनी अनुभवली, गोस्वामीजी लिहितात की भुशुंडींच्या अंतःकरणामध्ये अत्यंतिक प्रेम निर्माण झालं. सज्जनो, ज्याप्रमाणे या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सावलीचं महत्व आपल्याला कळतं जेव्हा आपण काही पावलं उन्हामधून चालून येतो. शीतल जलाचं महत्व आपल्याला तेव्हाच कळतं जेव्हा या उन्हाने आपल्या जीवाची लाही लाही होत असते. अशा या सर्व विसंगत असलेल्या पार्श्वभूमीवरच आम्हाला या साध्या साध्या वस्तूंचं महत्व कळतं. इथं भुशुंडींना झालेला हा विलक्षण मोह, त्यामुळे झालेलं त्यांचं हे भ्रमण, आणि या सर्वाच्या पश्चात प्रभू रामचंद्रांनी त्यांची केलेली मोहरहित अवस्था, त्यामुळं खऱ्या या उन्हाच्या तडाख्यामधून आलेल्या जीवाला जशी सावली मिळावी तशी ही शीतलता भुशुंडींना प्रभू रामचंद्रांच्या स्पर्शाने प्राप्त झालेली आहे. त्यामुळे एक विलक्षण प्रेम, आनंद भुशुंडींच्या हृदयात ओसंडून वाहू लागला. भुशुंडी सजल नेत्राने पुलकित होऊन भगवंताला हात जोडून अनेक प्रकाराने विनंती करतायत, प्रभो, फार मोठा माझ्याकडून अपराध झाला. मी आपल्या असलेल्या अंतर्बाह्य दोन्हीही सीमारेषांना माझ्या शक्तीच्या आधाराने भेदावं या दृष्टीने जणू काही सर्व करत राहिलो, परंतु आपण अनंत आहात. आपल्याला कुठंच सीमारेषा नाही, ना बाह्यांगामध्ये ना अंतरंगामध्ये. तरी देखील प्रभू, माझ्यासारख्या पामराला आपण एवढं मोठं कृपा छत्र प्रदान केलं. अशी ही भुशुंडींची अत्यंत भक्तवत्सल शरणागत वाणी रामाने ऐकली. सुनिस प्रेम मम बानी, देखी दीन निज दास. बचन सुखद गंभीर मृदू, बोले रमा निवास. माझी प्रेमयुक्त वाणी ऐकून आणि आपल्या या दासाला दीन झालेलं पाहून रमा निवास श्रीरामजी सुखदायक, गंभीर आणि कोमल वचन भुशुंडींशी बोलू लागलेली आहेत. बघा, राम देखील कोणाशी संवाद करतो, कोणाशी बोलतो. त्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट हवी ती म्हणजे आपल्या मनामध्ये विलक्षण दीनता याचा उदय झाला पाहिजे. बघा, आपल्याला जर कणभर देखील अहंकार राहिला की रामाने शेवटी माझ्यावरती कृपा केलीच ना, असा जर आपल्याला कुठंतरी साधनेचा अहंकार निर्माण झाला तर तिथं भगवंत देखील मौन होऊन जातात, बोलत नाहीत. आपण नारद मोह प्रसंग बघितलेला आहेच. भगवंताला ही जीवाची अत्यंत नम्रता, विलक्षण दीनता ही अत्यंत प्रिय आहे. बोलणं अत्यंत प्रेमयुक्त वचनांचं आहे. या दोन गुणधर्मांना प्रभू रामचंद्रांनी हृदयात जाणलं आणि ते भुशुंडींशी संवाद करू लागले. कशी आहे भगवंताची वाणी? सुखदायक, गंभीर आणि कोमल. बघा, किती तीन सुंदर विशेषणं आहेत भगवंताच्या वाणीची. जी वाणी कानाला अत्यंत सुखदायक वाटतेय, जी आपल्या हृदयामध्ये एक विलक्षण धीर गंभीरतेचा अनुभव त्या वाणीतून प्रदान करते, आणि जी वाणी आपल्या हृदयाला, आपल्या मनाला अत्यंत कोमल जाणवते, अशी ही भगवंताची वाणी, जी कर्णाला सुखदायक, हृदयाला गंभीर तर मनाला कोमल, अशा एकत्रित पद्धतीने जीवाचं समाधान करणारी. प्रभू रामचंद्र भुशुंडींच्याकडे पाहतायत आणि म्हणतायत की, भुशुंडी, काक भुसुंडी मागुबर अति प्रसन्न मोही जानी.
मला तुम्ही अत्यंत प्रसन्न समजून वर मागा, वर मागा. भगवंताने भुशुंडींना आपलं हे सर्व ऐश्वर्य जणू काही मुक्त हस्ताने उघडं करून दिलंय की आता भुशुंडी यामधलं नेमकं काय मागतायत. सज्जनो, भगवंताने भुशुंडींच्या समोर काय काय पर्याय ठेवले आणि शेवटी भुशुंडींनी त्यापैकी कुठला पर्याय निवडला याचं चिंतन आपण उद्याच्या कथा विभागामध्ये करूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.